वेळ लागतो. वेळ लागतो या छोट्या क्रॉप्सला मोठ्या होण्यासाठी. वेळ लागतो या छोट्या क्रॉप्सला तुमच्यापर्यंत येण्यासाठी. वेळ लागतो या छोट्या क्रॉप्सला तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या प्लेटमध्ये सजण्यासाठी. हे सगळं होऊन शेवटी तुम्ही काय करताय? तुम्ही त्याची वेस्टेज करताय. व्हिडिओ आवडला? हे गोष्टी आहेत जे मला बिलकुल आवडत नाही, माहिती आहे का? जे मोस्टली सगळे छोटे सगळे मुलं जे आहेत ते करतात, जे आहे फूडचं वेस्टेज करतात. म्हणजे तुम्हाला जेवढं खायचं आहे तेवढंच तुम्ही घ्या, त्याला वायाला नका घालू. ओके, कारण की इफ तुम्ही गुड बॉय आहे तर तुम्ही वायाला नाही घालवणार, इफ तुम्ही बॅड बॉय आहे तर तुम्ही वायाला घालवणार आहे. कळत आहे? आणि फूडचं वेस्टेज करणं हे ॲक्च्युली गुड हॅबिट्स नाही आहे. तर सगळ्यांनी ते चेंज करायचे आहेत. आता सगळ्यांनी गुड बॉय व्हायचं. ओके, पुढं आहे, with the help of science and technology, India has shown great progress in the production of various foodstuffs like cereals, fruits, vegetables, fish as well as milk and milk products. म्हणजे काय माहिती आहे की आपण एवढं विकसित झालो आहे, लाईक सायन्स अँड टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे, त्याच्यामुळं इंडियाने काय केलेलं आहे, भरपूर गोष्टींमध्ये प्रोडक्शन चालू केलं आहे, म्हणजे बनवायला चालू केलेलं आहे. ते काय काय आहेत? जसं की सिरियल्स बनवत आहेत, फ्रूट्सच्या बद्दल बनवत आहेत, व्हेजिटेबल्सचं बनवत आहेत, फिशेसचं बनवत आहेत, मिल्क आणि मिल्कचे वेगळे प्रोडक्ट्स बनवत आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या आहेत त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी नवीन बनवतात ते. इवन सो मेनी पीपल इन आवर कंट्री अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. एवढं सगळं बनतंय, ओके, एवढं सगळं बनतंय, तरी पण असे लोक आहेत ज्यांना दिवसातनं जेवायला पण नाही भेटत आहे. खूप चुकीचं नाही वाटत आहे तुम्हाला? आपल्याला हे सगळ्या गोष्टींचा चेंज आणायचा आहे. आता तुमची जी जनरेशन आहे त्याच्यापासून थोडं तुम्ही यूज करायचं आहे आणि ह्याचे बदल आणायचे स्वतःमध्ये. Many do not get even one meal a day, hence it is our duty to prevent wastage of food whenever it takes place. म्हणजे थोडेफार लोक आहेत की त्यांना दिवसातनं एकदा पण जेवायला नाही भेटत, म्हणजे 2 दिवसातनं एकदा भेटल, नाही तर कधी कधी तेवढं पण नाही भेटत. तर ही आपली ड्युटी आहे की आपण जिथं पण वेस्टेज होत असेल तिथं करायचं नाही आहे आणि जास्तीत जास्त प्रिकॉशन्स घेऊन कमीत कमी वेस्टेज व्हायला पाहिजे. कळत आहे? Quantitative wastage of food, wrong methods of farming like hand sowing of seeds, inadequate threshing, improper storage and wrong methods of distribution are some reasons for quantitative wastage of food. Quantitative wastage of food चा अर्थ काय होतोय की त्यांनी सांगितलं की चुकीच्या मेथड्स आपण यूज करतो कशासाठी? फार्मिंग करण्यासाठी. ज्याच्यामध्ये आपण काय करतो की हाताने काय करतो? पेरणी करतो. हाताने जेव्हा आपण पेरणी करतो तर जास्ती अमाऊंटमध्ये काय होतात? सीड्स काय होतात? स्प्रेड होतात. म्हणजे समजा तुमच्याकडे 1 किलो असे सीड्स असतील आणि तुम्ही हाताने जेव्हा पेरणी करणार तर तुमचं अर्धच काय होणार आहे? ती फील्ड सो करता येणार आहे. पण तेच तुम्ही आत्ताचे नवीन टेक्निक्सनी केलं तर ते तुमचं अख्खी फील्ड पण सो करून होऊ शकते. म्हणजे तुम्ही त्याला अख्खं पसरू शकतात आत्ताचे नवीन टेक्निक्सनी केलं. पण हँडनी केलं तर खूप अमाऊंटमध्ये काय होतं आहे, ते जे सीड्स आहे ते वायाला जातात. इनॲडिक्वेट ऑफ थ्रेशिंग म्हणजे काय? तुमच्या समोर एक फोटो आहे. ही जी पर्टिक्युलर प्रोसेस जी आहे ही चुकीची केली तरीही काय होत आहे? भरपूर सारे जे ग्रेन्स आहेत ते खराब होत आहेत. इम्प्रॉपर स्टोरेज अँड रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ सम रिझन्स ऑफ क्वांटिटी. म्हणजे काय होतं की चुकीच्या जागावरती ठेवलं, जे आता मी आधीच तुम्हाला सांगितलं, चुकीच्या जागांवरती ठेवलं, नाहीतर चुकीच्या प्रकाराने त्याला काय केलं? ट्रान्सपोर्ट केलं गेलं. त्याच्यामुळं पण काय होत आहे? खूप जास्ती प्रमाणामध्ये काय होत आहे? वेस्टेज होतं. बिसाइड मच फूड इज वेस्टेज ॲज अ रिझल्ट ऑफ कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड इन द गेस्ट ऑफ ट्रॅडिशनल फीस्ट ऑर बँक्वेट्स. म्हणजे काय होतं आहे की समजा आमच्याकडं आता काय एक सण आहे मोठा, आमच्याकडं खूप सारे पाहुणे येणार आहेत, बरोबर आहे? खूप सारे पाहुणे येणार आहेत. आता आमच्याकडं भरपूर सारे पाहुणे येणार तर भरपूर सारं जेवण तर बनवायला लागणार आहे. आता जास्ती जेवण बनवा, पण जेवढे येणार आहे त्यांच्यासाठी बनवा ना, बरोबर आहे? इफ समजा तुम्ही जास्ती अमाऊंटमध्ये जेवण बनवलं आणि कमी गेस्ट आले तर जे पण एक्स्ट्राचं जेवण आहे ते सगळं काय जाणार आहे? वायाला जाणार आहे. नाहीतर समजा तुम्ही भेट देता देवाला, नाहीतर देवासाठी काहीतरी बनवतात, त्या दिवशीसाठी काहीतरी स्पेशल बनवत आहेत, बरोबर आहे? असंच चालतं घरी, पुरणपोळी बनवणं नाहीतर हे, तर ते क्वांटिटीमध्ये बनवा. म्हणजे जेवढं लागतं तेवढंच बनवा, जास्ती अमाऊंटमध्ये नका बनवू. त्याच्यामुळं काय होतं आहे? वेस्टेज होऊ शकतो. Had it not been wasted, all this food could have meet the need of many people. आता तुम्ही समजा जेवढं अन्न वायाला जात आहे
ते समजा ज्याला गरज आहे त्याला भेटलं असतं तर केवढं चांगलं झालं असतं का नाही, बरोबर का नाही. Qualitative wastage of food. Using wrong methods of protecting food, excessive usage of food preservatives, overcooking, washing the vegetables after cutting them, mishandling of fruits like grapes and mangoes. आणि त्यांनी सांगितलंय की चुकीच्या मेथड्स कुठल्या कुठल्या, प्रोटेक्टिंग फूड म्हणजे फूडला वाचवण्यासाठी जे चुकीच्या मेथड केल्या जातात, जसं की जास्ती अमाऊंटमध्ये प्रिझर्वेटिव्स टाकतात. म्हणजे आपण जे जॅम खातो, लोणचं खातो, असे बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत जे भरपूर दिवसासाठी टिकू शकतात, हे जे गोष्टी खातो त्याच्यामध्ये केमिकल्स टाकतात ते, ज्याच्यामुळं त्याची जी लाईफस्पॅन आहे, लाईफस्पॅन म्हणजे काय, जास्ती दिवस टिकण्याची जी लिमिट आहे ती वाढली जाते. मग थोडेफार लोक काय करतात, त्याच्यामध्ये जास्ती अमाऊंटमध्ये ते केमिकल्स टाकतात, त्याच्यामुळं पण खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अजून काय, खूप जास्ती अमाऊंटमध्ये त्याला कुक केलं, जसं की जाळलं, नाहीतर जाळलं आणि काय बोलतात ते प्रॉपर बनायचे आणि जाळण्याच्या मध्ये असेल तरी पण हार्मफुल आहे. वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग ते म्हणजे कट केल्यानंतर त्यांना समजा तुम्ही काय केलं, धुतलं. जे पण व्हेजिटेबल्स आहेत त्यांना वॉश करायचे असतात कटिंगच्या अगोदर. कटिंग केल्यानंतर वॉश केलं की त्याचा चांगला यूज नसतो, त्याच्यामधले जे जे मेन गोष्टी असतात ते सगळे निघून जातात. मिस हँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज. आता ग्रेप्स तर किती छोटे छोटे असतात आणि ते किती नाजूक असतात, त्यांना चुकीच्या प्रकाराने काय केलं, हे केलं, हँडल केलं गेलं तर काय होणार आहे, ते दाबले जाऊ शकतात, ते खराब होऊ शकतात. मँगोजचं पण तसंच आहे, ते पण खूप मऊ असतात, त्याला जास्ती पण दाबलं तर ते काय होतं, ते खराब होतात. आणि खराब झालेलं तर असे जास्ती अमाऊंटमध्ये दाबलेले तर आंबे आपण घेतच नाही, बरोबर आहे, आणि आपल्याला आवडत पण नाही. तर त्यासाठी पण काय पाहिजे, प्रॉपर नीट हँडल करायला पाहिजे त्याला. अजून काय पुढं, मिसकॅल्क्युलेशन ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स आर सम ऑफ द कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. म्हणजे आपल्याला माहिती आहे की समजा तुम्हाला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती काहीतरी एक कुठला तरी व्हेजिटेबल पोचवायचा आहे, तर तो व्हेजिटेबलची लाईफ स्पॅन आहे की जसं तुम्ही फार्ममधनं काढलं म्हणजे शेतामधनं काढलं तर ते 2 दिवस त्याला काही नाही होणार आहे. पण तुम्ही त्याला ट्रान्सपोर्टेशनने पाठवलं आणि त्याला समजा 4 दिवस लागले तिथं पोचण्यासाठी, तर त्याची ते खराबच होणार आहे, त्याचा यूज झाला मग काय. म्हणजे तुम्ही काय बोलतात ते प्रोड्युसर्स जे आहेत फार्मर्स, तिथून कन्झ्युमर्स म्हणजे जे आपण, तिथपर्यंत पोचण्याचा जो टाइम लिमिट असतो त्याच्या अगोदर तुम्ही पोचवलं नाही प्रॉपर, मग काय होणार आहे, त्याचा काय यूज होणार आहे का, बरोबर. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. ह्याच्यामध्ये आपण भरपूर काय काय चांगल्या गोष्टी शिकणार आहे, आपण कसं वाचवायचं फूडला ते शिकणार आहे. याच्यामध्ये we have learned about various methods of safe storage of food like freezing, drying, boiling, air tight packing etc. म्हणजे आपण काय पाहिलं, भरपूर सारे वेगवेगळ्या मेथड पाहिल्यात कशाचे, जेवण जे आहे त्याला वाचवण्याचे म्हणजे जास्ती दिवस टिकवण्याचे. तर ते काय आहे की त्याला असं सील पॅक कंटेनरमध्ये ठेवायचं, त्याला थंड करून टाकायचं, फ्रीज करून टाकायचं, त्याला सुकवायचं, त्याला नाहीतर बॉईल करायचं, त्याच्यामुळे काय होतं त्याच्यातले जे जर्म्स आहेत ते मरून जातात. एअरटाईट पॅकिंग म्हणजे जे आपण जे एअरटाईट हे जे तुम्हाला इथं जे दिसतात फोटोमध्ये, ह्याच्यामध्ये एअरटाईट कंटेनर जे आहेत त्याच्यामध्ये काय करायचं, त्यांना पॅक करून टाकायचं. दिस डिफरंट मेथड्स प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन द फूड अँड देअर बाय सेव्ह द फूड फ्रॉम स्पॉइलिंग. ह्यांचं कारण काय असतं असं करण्याचं की ह्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्याच्यामध्ये जाऊ नाही आणि त्याच्यामुळं ती गोष्टी सडू नाही, त्यासाठी आपण हे सगळ्या मेथड करतो, बरोबर आहे. फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन, प्रिझर्वेशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. म्हणजे काय होतं की मायक्रोबियल म्हणजे काय, एकदम बारीक जे जर्म्स आहेत त्याच्यापासनं वाचवायचं कोणाला, जेवणाला, त्याला आपण बोलतो फूड प्रोटेक्शन. म्हणजे की आपल्याला माहिती आहे की मम्मी जे आहे सारखं सारखं जेवण जे आहे गरम करते. ते का करते, कारण की इफ मम्मीने कॉन्स्टंट ते जेवण जे आहे ते गरम नाही केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, बुरशी येऊ शकते, नाहीतर कुठले पण मायक्रो ऑर्गॅनिझम येऊ शकतात आणि ती गोष्ट लगेच खराब होऊ शकते. म्हणून सारखं सारखं गरम केलं तर त्यामधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर झालेत ते वाढायच्या अगोदरच ते मरून जाणार आहे, कळत आहे, कारण की हीटनी काय होतात ते मरून जातात. हे झालं फूड प्रोटेक्शन. दुसरं आहे फूड प्रिझर्वेशन. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट
for a long period of time. Food spoilage due to internal factors are called food preservation. फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय, त्यांना जपायचं खूप वेळासाठी, जपायचं खूप वेळासाठी. म्हणजे की तुम्ही समजा घरामध्ये मसाले बनवतात, स्वतःचे घरगुती मसाले बनवतात, तर ते काय असायला पाहिजे, लॉंग टर्म चालायला पाहिजे. का प्रत्येक 2-2, 3-3 दिवसाला सारखं सारखं बनवणं इज नॉट चांगलं ना, मम्मीला तर केवढं काम होणार ते. मग काय करता तुम्ही, भरपूर सारे मसाले एकदमच करून ठेवतात आणि मग ते तुम्ही 2 महिने 3 महिने नाही तर वर्षभरचे एकदमच बनवतात. तर हे वर्षभर टिकण्यासाठी नाही तर महिनाभर टिकण्यासाठी पण तुम्हाला त्यांची काळजी घ्यायला लागणार आहे. कसं पण ठेवून नाही चालणार आहे, ह्याला बोलणार आपण फूड प्रिझर्वेशन. बरोबर. त्याच्यानंतर फूड प्रिझर्वेशनचे भरपूर सारे वेगळे मेथड्स आहेत, तर ते आपण आता शिकणार आहे. त्याच्यामधला फर्स्ट मेथड जी आहे ती आहे फ्रीजिंग. Biological and chemical reaction in food materials are slowed down at low temperature. As a result, food remains in a good condition for a longer duration. That is why refrigerators are used in kitchen. सगळ्यात पहिलं काय त्यांनी सांगितलं, फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे काय, नाव असल्या कळतं की त्याला बर्फ बनवून टाकायचा. बर्फ बनवून टाकायचं म्हणजे काय होतं की आपल्याला माहिती आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे छोटे छोटे जर्म्स आहेत, ते जास्ती थंड जागेवरती जगू नाही शकत. त्याच्यामुळं काय करतात, आपण काय करतो, फ्रीजरमध्ये ठेवून देतो, फ्रीजमध्ये ठेवतो कुठली पण गोष्ट, ताकी ती थंड झाली की त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढू नाही आणि ती जास्ती दिवस टिकू. हे सगळ्यात पहिलं झालं काय झालं, फूड प्रोटेक्शनचं, फ्रीजिंग. दुसरं आहे स्मोकिंग. फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाइडाइड इज यूज्ड इन दिस मेथड. म्हणजे स्मोक करतो, त्याला काय करतो आपण, धूर देतो. ज्याच्यासाठी एक माझ्याकडे चांगला व्हिडिओ आहे, त्याचं मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. डिस्क्रिप्शन कसं उघडायचं, तर तुम्ही फोनवरती असणार आहे तर तिथं माझं जे नाव आहे, जे टायटल आहे लेसनचं, त्याच्यावरती क्लिक केलं की खाली जायचं आहे आणि तिथं तुम्हाला ती लिंक दिसेल. दुसरी गोष्ट, इफ तुम्ही लॅपटॉप नाही तर कम्प्युटरवरती बघत असणार आहे तर खाली जायचं, शो मोर म्हणून तिथं खाली लिहिलेलं असतं, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला ते येणार आहे डिस्क्रिप्शन. स्मोकिंगमध्ये काय होतं की आपण त्याला धूर देतोय, धूर दिल्यामुळं काय होतं, इथले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे मरून जात आहेत, म्हणून ते थोडं अजून दिवस काय होऊ शकतं, टिकू शकतं. तिसरं मेथड आहे यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड मेलॅथेनन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स ऑफ कंटेनिंग फूड ग्रेन्स. म्हणजे काय होतं की आपण काय करतो, असे प्लांट्सवरती नाहीतर एखाद्या समजा आपण भरपूर सारं धान्य जे आहे ते घरामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे, तर ते जे धान्यांचे जे हे असतात, पोते असतात, त्यांच्यावरती आपण ते स्प्रेड करतो मेलॅथिनिन म्हणून. ते पावडरसारखं असतं, ते काय करतो आपण त्याच्यावरती टाकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती वाढू नाही शकत. तर इन्सेक्ट झाले नाही तर काही पण ते त्याच्यावरती वाढू नाही शकत आणि ते फूड ग्रेन्स खराब नाही होणार आहे. चौथा आहे इरॅडिकेशन. In this method, food is exposed to ionizing radiation such as high energy electrons emitted by accelerators, X-ray, gamma rays, emitted radioactive isotopes. This process destroys the micro insect's shell of fruits due to the increase of ripening period. The shelf life of potatoes and onions increase due to slow down sprouting. अरे बाबा रे, ते सगळं तुमच्या डोक्यावरनं जाणार आहे. स्टिल आय विल ट्राय माय बेस्ट. इरॅडिकेशनचा अर्थ काय होतोय की आपल्याला एक्सरे माहिती आहे, त्याच्यामध्ये काय होतात की असे रेज असतात. आता समजा हा माझा काय आहे, माझं बॉडी आहे आणि इथनं असे रेज येतात बूम, आणि ते रेज त्यांच्या आरपार जातात आणि त्याच्यामुळं काय होतात की एक एक्सरे तयार होतो. तसंच काय होतात, असे रेज असतात जे फूड ग्रेन्समध्ये आपण काय करतो, टाकतो, आणि त्या फूड ग्रेन्समध्ये जेव्हा आपण टाकणार आहे त्याच्यामुळं काय होतं की ते त्याच्या आतमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे जर्म्स आहेत, ते काय होतात, ते मरून जातात. हे सोपं तुम्हाला समजायचं इरॅडिकेशन म्हणजे काय, कळलं. त्यापुढं आहे पाश्चरायझेशन. आता पाश्चरायझेशन म्हणजे काय, दिस मेथड इन्व्हॉल्व्स द हिटिंग ऑफ मिल्क ऑर अदर सिमिलर फूड स्टफ्स अप टू सर्टन टेम्परेचर. मिल्क ॲट 80 डिग्री फॉर 15 मिनिट्स अँड कूलिंग इट क्विकली. दिस डिस्ट्रॉयज द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क अँड इट कीप्स द लॉंगर ड्युरेशन. आता तुमच्या घरी जे पण दूध येतं, कुठलं वालं, जे तुम्ही हे आपलं पिशव्यांमध्ये घेऊन येतात, दुकानामध्ये जाऊन जे घेऊन येतात, चितळे झालं नाहीतर जे पण झालं, जे तुम्ही पिशव्यांमध्ये घेऊन येतात ते वाले जे दूध आहे ते पाश्चराइज्ड मिल्क असतं. पाश्चराइज्ड मिल्क म्हणजे काय की त्याला 80 डिग्रीवरती 15 मिनिटासाठी गरम करतात आणि मग 15 मिनिट झाले की लगेच त्याला थंड करतात. त्याच्यामुळं काय होतात की गरम झाल्यामुळं ते काय होतं जातं, त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम ते मरून जातात आणि थंड केल्यामुळं ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स नवीन त्याच्यामध्ये एंटरच होऊ नाही शकत.
बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडे अजून दिवस ते काय होतात, चालू शकतं. जे आपलं काय बोलतात ते गवळी असतात, गवळी अजून काहीतरी बोलतात, जे तुमच्या घरी ताजं ताजं दूध आणून देतात गाईचं, त्यांचं जे दूध आहे त्यांनी एका दिवसात संपवलं नाही तर मॅक्स टू मॅक्स 2 दिवस चालणार, पण त्याच्या पुढे ते जाणार नाही. पण जे आपल्या पिशवीमध्ये असते 2 ते 3 दिवस चालून जातं. बरोबर आहे. हे का? पाश्चरायझेशनमुळं. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स. आता आपण प्रिझर्वेटिव्स टाकायचं. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे एक्झॅक्टली काय ते सांगतो मी तुम्हाला. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज ॲज प्रिझर्वेटिव्स इन पिकल, जॅम्स, मुरब्बा, पेठा एक्सेट्रा. प्रिझर्वेटिव्स 2 टाईपचे आहेत, नॅचरल आणि केमिकल. प्रिझर्वेटिव्स म्हणजे काय? अशा गोष्टी जे आपण जेवणामध्ये टाकल्या की ते जास्ती दिवस चांगलं राहतं, ह्यांना आपण बोलतो प्रिझर्वेटिव्स. तर त्याचे 2 प्रकार आहे, एक नॅचरल आहे आणि एक केमिकल आहे. नॅचरल प्रिझर्वेटिव्स कुठले कुठले आहेत ते आहे सॉल्ट आहे, शुगर आहे, ऑइल म्हणजे तेल आहे. हे सगळं कुठं कुठं तुम्हाला दिसतं. आता तुम्ही बघता हे आपलं पिकल्स म्हणजे काय, लोणचं, लोणच्यामध्ये तेल असतं भरपूर. ते तेल असल्यामुळं काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम ते आतमध्ये जाऊ नाही शकत, मग खराबच होणार नाही. जाम असतं त्याच्यामध्ये, शुगर असतं जास्ती, त्याच्यामुळं पण जाम खराब होत नाही भरपूर दिवस झाला. मुरब्बा, मुरब्बा कोणी पाहिलं नसणार आहे तर त्याचा फोटो. तर हे जे मुरब्बा आहे हे पण काय आहे, ह्याच्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह टाकले असतात, त्याच्यामुळं ते खराब होणार नाही आहे. पेठा पण त्याचा पण फोटो आहे. पेठा तर खाल्ला असणार आहे, आग्राचा पेठा तर खूप फेमस आहे, कुणी खाल्ला असणार आहे तर चांगलंच आहे, नसन खाल्लं तर नॉर्मलवाला पण तसं चांगलं दिसू वाटतं. आता केमिकल प्रिझर्वेटिव्स कुठले कुठले आहेत तर ते आहे ॲसेटिक ॲसिड, citric acid, sodium benzoate and some nitrite and nitrite salts are some examples of chemical preservative. They are used in sauces, jellies, he काय रे jams and in packed ready to cook vegetables and ready to eat foods etc. These preservatives keep the food safe for a very long time. म्हणजे हे जे तुम्हाला आता सगळे नावं दिलेले आहेत ते तुम्हाला लर्न करायचे आहेत. हे सगळे यूज केले जातात कशा कशामध्ये, सॉसमध्ये, जेलीजमध्ये, जॅम्समध्ये. परत रेडी टू कुक म्हणजे की ते आणायचं, ते तळायचं की ते तयार आहे. बरोबर आहे. तर असे जे प्रकारचे जे फूड स्टफ्स आहेत त्याच्यामध्ये हे यूज केलं जातं. का? कारण की त्यांना ते भरपूर दिवस टिकवायचं आहे आणि हे सगळे केमिकल्स टाकून ते भरपूर दिवस पण टिकतात. जसं की तुम्हाला माहिती आहे कुठलं 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 सॉस आपण आणतो, ते नॉरचे सॉस आणतो, ते मसाले असतात ते टाकले की लगेच तयार होतात. बरोबर आहे. पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये पण हे प्रिझर्वेटिव्स असतात. नाहीतर दुसरे अजून पण जे आहेत त्यांच्यामध्ये हे प्रिझर्वेटिव्स असतात. पुढं आहे यूज ऑफ नायट्राइट गॅस. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेफर्स अँड अदर फूड प्रोडक्ट्स, दस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट्स इन दॅम. आता लेज खातात तुम्ही, बालाजी वेफर्स खातात तुम्ही, हे सगळे वेगळे वेगळे वेफर्स तुम्ही खाता. तर हे जे वेफर्स आहे त्यांच्यामध्ये तुम्ही जेव्हा ते फोडतात म्हणजे त्याच्या आतमध्ये काय असते, हवा असते. मग ती जी हवा असते ती एक्झॅक्टली काय असते तर ते असतं नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅसच का यूज करतात ते, दुसरी हवा का नाही यूज करत, ऑक्सिजन का नाही यूज करत. तुम्ही एक गोष्ट पाहिली असणार आहे की जसं तुम्ही पॅकेट उघडतात आणि त्याला थोडा वेळसाठी उघडं ठेवलं, एक अर्धा तासासाठी, तर ते जे वेफर्स आहेत ते नरम पडतात. बरोबर आहे. म्हणजे ऑक्सिजन बरोबर ते रिॲक्ट होऊन ते नरम पडतात. बट नायट्रोजन गॅस बरोबर ते रिॲक्ट होत नाही. प्लस नायट्रोजन गॅस काय करते, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला वाढून देत नाही आहे, इन्सेक्ट्सला त्याच्यामध्ये वाढून देत नाही आहे, इफ ते पूर्ण सील्ड पॅक असेल तर. बरोबर. म्हणून जेव्हा पण तुम्ही घेतात तर काय करतात, ज्याच्यामध्ये हवा आहे तेव्हाच घेतात, ज्याच्यामध्ये हवा नाही आहे ते घेतात का नाही घेत तुम्ही. बरोबर आहे. कळलं नायट्रोजन गॅस कसा यूज होतोय. चला पुढे जाऊया. आता पुढचा टॉपिक आहे अडल्ट्रेशन. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. अडल्ट्रेशन म्हणजे काय ते अजून तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगतो. अडल्ट्रेशन म्हणजे काय, द हेल्थ ऑफ ऑल पीपल यंग अँड ओल्ड, पुअर ऑर रिच इज एंडेंजर्ड बाय फूड अडल्ट्रेशन. म्हणजे तो यंग असू का ओल्ड असू, हे श्रीमंत असू का गरीब असू, ह्या सगळ्यांचं जीवन जे आहे ते काय आहे, काय बोलतात, एंडेंजर्ड आहे. एंडेंजर्डला काय बोलू शकतो आपण, डेंजरमध्ये आहे. का? फूड अडल्ट्रेशनमुळं. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रंट्स इफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. सम अडल्ट्रंट्स कॉज ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट ऑर पॉइझनिंग, while some may affect the function of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. Adulterants म्हणजे काय असतं की अशा गोष्टी आपल्या जेवणामध्ये मिक्स केल्या जातात जे ॲक्च्युली आपल्यासाठी हार्मफुल आहेत.
का? कारण की त्याच्यामुळं समजा आता म्हणजे एक्झाम्पल देतो तुम्हाला, राईस आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे व्हाईट कलरचे दगडे टाकतात, मार्बल्स जे बोलतो आपण. तर ते काय होतात राईस बरोबर ते काय होतात मिक्स होऊन जातात, ते कळत नाही लगेच, पण त्याच्यामुळे काय होतं ते जे वजन आहे त्यांचं वाढतं आणि त्याच्यामुळे जास्ती त्यांना पैसे भेटतात. नाहीतर हे मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये पण काय टाकतात, ब्रिक जे आहे आपलं, ब्रिक म्हणजे काय, वीट जे आहे त्याचं पावडर करायचे, नाहीतर रेड सॉईल जे आहे त्याची जी पावडर असते ती त्याच्यामध्ये मिक्स केली जाते, त्याच्यामुळे वजन वाढतं आणि त्यांची क्वांटिटी जास्ती संपली जाते आणि त्यांना जास्ती पण पैसे भेटतात. मग अशा गोष्टी करतात लोक. मग हे सगळ्या गोष्टी समजा आपण जास्ती वेळसाठी खात गेलो तर आपल्या बॉडीसाठी ते हार्मफुल आहे, आपले थोडं ऑर्गन्स जे आहेत आतमध्ये त्यांच्यासाठी हार्मफुल आहे, प्रत्येकासाठी हे हार्मफुल आहे. तर इथं एक चार्ट दिला गेलेला आहे, त्या चार्टनुसार तुम्ही टेस्ट करायचे आणि त्याच्यावरनं कळणार आहे की ते त्यामध्ये अडल्टरंट आहे का नाही आहे. आता मिल्क आहे त्याच्यामध्ये आपण काय मिक्स केलं जातं, पाणी मिक्स केलं जातं. पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एक ग्लास स्लाइड घ्यायची, त्याच्यावरती काय टाकायचं, मिल्कचा एक बून टाकायचा, बून म्हणजे काय, ड्रॉप टाकायचा आणि त्याला हलकंसं वाकडं करायचं. तुम्ही जसं वाकडं करणार आहे तर ते पटकन वाहून जाते का नाही हे बघायचं. इफ द स्प्रेड मार्क ऑफ द मिल्क डज नॉट अपियर मिल्की व्हाईट वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. म्हणजे समजा आता ते जे ते खाली वाहून येते बरोबर आहे, ते वाहून येताना तुम्हाला ते व्हाईट नाही दिसलं तर असं समजा की त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. अजून काय, रेड चिली पावडर, ब्रिक डस्ट, बघा मी तुम्हाला सांगितलं विटेचा चुरा. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ ब्रिक बिकर, ॲड वॉटर टू हाफ ऑफ द बिकर, स्टीर इट अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मोमेंट्स. म्हणजे काय करायचं, तुमच्याकडं घरी जेव्हा पण येणार आहे तर त्यातलं एक काय येणार आहे, मिरची पावडर, त्यातली थोडीशी मिरची पावडर घ्यायची, एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं. इफ अ लेअर रेड लेअर इज सीन सेटल्ड ॲट द बॉटम ऑफ द बीकर, इट मस्ट हॅव बीन अडल्ट्रेटेड विथ द ब्रिक डस्ट. आणि तुम्हाला काय दिसतं की खाली जे खालची साईड आहे तिथं तुम्हाला काय दिसतं, एक लाल कलरची अशी लेअर दिसते. इफ तशी लेअर आली खालच्या साईडला तर समजायचं की त्याच्यामध्ये विटेचा चुरा आहे. टर्मरिक पावडर, मिथेलाइन येल्लो. Take a pinch of turmeric powder in the test tube, add a small quantity of water to it, shake the mixture and add a few drops of concentrated HCl. आता हे गोष्टी तर तुम्ही बिलकुल घरी करायची नाही आहे, ओके. हे सगळं आपण जेव्हा मोठे होणार आहे तर आपण करणार आहे. तर टर्मरिक पावडर घ्यायचं, त्यांनी सांगायचं पाणी टाकायचं आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl त्यामध्ये ॲड केलं की तुम्हाला काय दिसतं, द मिक्सचर बिकम्स रेड ऑन ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड द रेड कलर डज नॉट डिसअपियर इफ मिथेलिन येलो इज प्रेझेंट. म्हणजे त्यांनी सांगितलं की रेड कलरमध्ये चेंज होतं, येल्लोचं कुठच्यामध्ये कन्वर्ट होतं, रेडमध्ये कन्वर्ट होतं आणि ते डिसअपियर नाही झालं तर असं समजायचं की त्याच्यामध्ये हे प्रेझेंट आहे, मिथेलिन येल्लो कलरचं जे अडल्ट्रंट आहे, जे मिक्स केलं जातं ते त्यामध्ये प्रेझेंट आहे. रवा, फाईन आयन फिलिंग्स, पास अ मॅग्नेट ओव्हर थ्रू द रवा आयन फिलिंग्स अडर टू द मॅग्नेट. म्हणजे आता जो रवा असतो तुमच्या घरी येतो रवा, तर ह्याच्यामध्ये अडल्ट्रंट म्हणजे काही मिक्स केले का नाही हे कसं कळणार, लोचिंबक घ्यायचं, त्याची पिशवी आहे त्याच्यावरती असं फिरवायचं, ते फिरवताना तुम्हाला त्या लोचिंबकाला काहीतरी ओढून येताना दिसलं तर त्याचा अर्थ आहे की ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिक्स केलेलं आहे, नसेल तर यू आर सेफ टू एट इट. ओके, पुढे जायचं. अरे लेसनच संपला. सो इफ हा लेसन तुम्हाला आवडला असणार आहे तर नेहमी नक्की लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, अजून असे मी व्हिडिओज आणत राहणार आहे. ओके, इफ तुमचा चांगला रिस्पॉन्स आला, तुम्हाला जे पण डाऊट असणार आहे तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा, मी जास्तीत जास्त तुमचे जे डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करायचा ट्राय करणार आहे. आणि इफ तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार तुमच्या मित्रांना पण पाठवायचं. ओके, चला बाय बाय.